नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स। तर आज आहे 30 डिसेंबर, रात्रीचे वाजले 9:30 आणि आता आपण आहोत ठाणा स्टेशनला। तर आपण चाललो आहे कोकणामध्ये। तर कोकणात मी फर्स्ट टाइम चाललो आहे। तर आपली ही पूर्ण जर्नी कशी असणार आहे ती तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसणार आहे। तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा। तर चला आता फटाफट निघूया पुढे। सुप्रभात मित्रांनो, तो फायनली आपण कुडाळ स्टेशनला पोहोचलो आहे। तर आता परफेक्ट वाजले 9:30। तर थोडीशी तुम्हाला आमची जर्नी सांगू देतो। तर रात्री आम्ही 10:30 वाजता ठाण्यावरून ट्रेन पकडली। कोणती ट्रेन पकडली ती तुम्हाला आता स्क्रीनवर दिसून जाईल। त्यानंतर आम्ही आता इथे 9:30ला परफेक्ट 9:30ला आम्ही इथं पोहोचलो। आम्ही ॲक्च्युली 6 वाजता पोचायला पाहिजे होतं, पण ट्रेन लेट असल्याकारणाने आम्ही 9:30ला पोहोचलो। आता बघूया पुढे काय होते हे तुम्हाला दिसणारच आहे। तर एंडपर्यंत बने राहा। तर मित्रांनो, आपल्यासोबत जो मित्र आला त्याची ओळख तुम्हाला करून देतो। तर हा आहे निखिल भोये। याला तुम्ही आपल्या एका व्हिडिओमध्ये बघितलं असेल। कोणत्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ते कमेंट करून नक्की सांगा। तर हा आपल्या पूर्ण ट्रिपमध्ये आपल्यासोबतच असणार। तर आपण कुडाळ रेल्वे स्टेशनला उतरल्यानंतर आपण स्टेशनच्या बाहेर आलो आणि तिकडून आपण ऑटो केली। तर ऑटोने आपण आता कुडाळ बस स्थानकावर आलो आहे। तर कुडाळ रेल्वे स्टेशनवरून कुडाळ बस स्थानकापर्यंत आपल्याला 20 रुपीज पर हेड असे चार्जेस केले। तर आता आपण कुडाळ बस स्थानकावरून मालवणला जाणारी बस पकडणार आहे, जी की 10 वाजताची आहे। तर आपल्याला अजून 15 मिनटं थांबावे लागणार आहे। तर त्यानंतर आपण डायरेक्ट आता तुम्हाला मालवणला भेटू। चला। तर आता आपण मालवण डेपोला आलो आहोत। तर कुडाळ डेपोवरून मालवण डेपोला येण्यासाठी 1 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे आणि 45 रुपये तिकीट पर हेड अशी लागते। आता बघूया आता पुढे आपण कुठे जाणार आहे। तर आता आपण आलो आहे देवबाग बीचला। तर मी कपडे वगैरे चेंज केलं, फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपण पाण्याच्या जवळ आलो आहे। बघूया आता आपला पुढचा प्लॅन काय आहे। साईडला गेलात बाजूचे तारकर्ली बीच भेटला। तारकर्ली गावाचं तारकर्ली बीच। आपण जिकडनं आलोय ही कर्ली रिव्हर आहे, अरबी समुद्राचं बॅकवॉटर। समोर दिसतोय हा अरबी समुद्र आहे। या समुद्राकडे तोंड केलं असेल तर तुमच्या उजव्या साईडला मुंबई आहे, डाव्या साईडला गोवा आहे। असं पूर्ण अरबी समुद्र पसरलेला आहे। हे अरबी समुद्राचं गावामध्ये शिरलेलं पाणी समोरच्या गावाचं नाव कर्ली असल्यामुळे या बॅकवॉटरला कर्लीची नदी असं नाव दिलेलं आहे। हा रिव्हर आहे। कुठे संगम या साईडचं समुद्र आणि एकमेकाला इथे उतरायले संगम पॉइंट आहे। देवबाग तो संगम हा देवबाग गाव तुम्हाला दाखवलं तर ही तुम्हाला जी सर्व दिसत आहे ती सगळी नारळाची झाडं आहे आणि ती त्या शेवटपर्यंत पसरली। तर आता वाजले 1:30 आणि आता आपण आलो आहे सुनामी आयलंडवरती। तर बघूया आपले पब्लिक काय वॉटर स्पोर्ट करतात आहे का नाही। तर करणार असतील तर तुम्हाला मी पुढे डिटेल देऊन टाकेन। चला आता बोहे तयार आहे जेट स्कीसाठी। साईडला पाणी उडलं जातं।
आतोस चल इकडे बघा इकडे बघा एक नंबर तयार राहा आता तर मित्रांनो आपण सुनामी आयलँड वरती 700 रुपयाचं पॅकेज घेतलेलं आहे त्यामध्ये बनाना राईड जेटस्की राईड आणि बम्पी राईड अशा 3 राईड आम्हाला 700 रुपये पडले खूप भारी एक्सपिरियन्स होता चला तर मग निघू आता पुढच्या स्पॉटला तर हा आहे सुनामी आयलँड तर देवबाग बीच वरून सुनामी आयलँडवर येण्याचे आमच्याकडून 500 रुपये घेतले अजून 300 रुपये देऊन आम्हाला संगम पॉईंट देवबाग बीच क्रोकोडाईल आयलँड अशा 3 गोष्टी आम्हाला दाखवण्यात आल्या आता आपण वॉटर स्पोर्ट्स करून आलो आहे तर आता जेवायला जायचं प्लॅन आहे बघूया आज जेवणामध्ये काय काय आहे तर मित्रांनो आता जेवण वगैरे करून झालं आहे तर आता रूमवर जाऊया फ्रेश वगैरे होऊया झोपूया आणि झोपून उठल्यानंतर आता तुम्हाला भेटतो मी डायरेक्ट तर मित्रांनो आता आपण आलो आहे देवबाग बीचवरती तर काहीतरी 4:30 का 5ला झोपलो मस्त 7:30ला उठलो कॅट वगैरे खेळलो आणि आता आम्ही बीचवर आलो आहे तर आता मस्त धमाल मस्ती होणार आहे
वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया। 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया। तुम जैसे तुझे का सहारा, तुम जैसे तुझे का सहारा, ये दिल तुम्हारे प्यार का हारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का हारा है दोस्तों। तर आता वाजले रात्रीचे 1:30. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. आता मी घरी जातो, मस्त झोपतो आणि आता डायरेक्ट उद्या सकाळी तुम्हाला भेटतो. तर चला, गुड नाईट. सुप्रभात मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर आज आहे 1 जानेवारी. जसं की तुम्हाला माहिती आहे, नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण फॅमिलीकडून नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुख आणि समृद्धी जावं हीच ईश्वरचरणी इच्छा. मस्त सकाळी 10 वाजता उठलो, फ्रेश वगैरे झालो आणि नाश्ता वगैरे केला. तर आता थोड्या वेळातच आम्ही चेकआउट करणार आहोत. तर चेकआउट झाल्यानंतर आमचा काय प्लॅन आहे तुम्हाला सांगू देतो. तर चेकआउट झाल्यानंतर आम्ही सर्वात पहिले इथून मालवणला जाणार. मालवणमध्ये मस्त जेवणार आणि त्यानंतर आमची 4 वाजताची कुडावरून मुंबईला जाणारी ट्रेन आहे. ट्रेन कोणती आहे ती तुम्हाला इथे बाजूला दिसत असेल. तर बघूया आता पुढे काय होतं. बहुतेक मी हा व्लॉग इथेच एंड करेन असं मला वाटते, पण बघूया काय पुढे होतं ते तुम्हाला या व्लॉगमध्ये दिसणारच आहे. तर ही आता आपल्याला इथून स्टेशनपर्यंत सोडायला गाडी आहे. जर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.